पावसाळ्यात वाढणारे संसर्गजन्य आजार, जीवनशैलीशी संबंधित आजार आणि नागरिकांमध्ये आरोग्याबाबत योग्य जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकवर हॉस्पिटलतर्फे साथीच्या आजारांविषयी जनजागृती प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी पावसाळ्यातील आरोग्यविषयक धोक्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करत उपचारांपेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी असल्याचा संदेश दिला असून पत्रकार परिषदेत अंतर्गत औषधोपचार तज्ज्ञ डॉक्टर राकेश पाटील, डॉक्टर सुशील अंतुर्लीकर, डॉक्टर परेश अलवाणी, डॉक्टर राजश्री धोंडके तसेच छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील काकड यांनी नागरिकांनी पावसाळ्यात कोणती खबरदारी घ्यावी याविषयी माहिती दिली। यावेळी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर राकेश पाटील यांनी डेंग्यू, मलेरिया, सर्पदंश, श्वानदंश आणि विषारी कीटकांच्या दंशाबाबत सावध राहण्याचे आवाहन केले। परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करणे आणि ताप आल्यास तातडीने तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। सर्पदंश किंवा विषबाधा झाल्यास कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला। याचबरोबर छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील काकड यांनी पावसाळ्यात श्वसन मार्गातील संसर्ग, न्यूमोनिया, दमा, सर्दी, खोकला यांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी। तसेच श्वास घेण्यास त्रास, सतत ताप किंवा खोकला यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच डॉक्टर सुशील अंतुर्लीकर यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे स्वतःहून औषधे घेणे धोकादायक असल्याचे सांगितले। प्रत्येक लॅब रिपोर्ट तज्ज्ञ डॉक्टरांकडून समजून घेणे आणि संतुलित आहारासह नियमित व्यायाम करणे ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले असून डॉक्टर परेश अलवाणी यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगत योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी यावर भर दिला। याचबरोबर डॉक्टर राजश्री धोंडके यांनी पावसाळ्यात होणारे व्हायरल आजार, पचनसंस्थेचे विकार आणि दूषित अन्न पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गापासून बचावासाठी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच इन्फ्लुएन्झा, न्यूमोकोकल आणि हिपॅटायटिस बी यासारख्या प्रौढांसाठी आवश्यक लसी वेळेवर घेण्याचे आवाहन केले। दरम्यान अशोका मेडिकवर हॉस्पिटल समाजात आरोग्य जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत असून नागरिकांनी कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील काकड यांनी केले आहे। सध्या पावसाळा सगळीकडे सुरू होतोय, पावसाचं प्रमाण वाढतंय आणि साथीचे आजार बळावत आहे। साथीच्या आजारांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरलचे इन्फेक्शन, होणारा फ्लू, खोकला, न जाणारा ताप किंवा थंडी वाजून येण्यासारखे आजार, हे जे साथीचे आजार आहे हे पावसाळ्यामध्ये नक्कीच वाढत आहे। नाशिकसारख्या शहरामध्ये जिथे सध्या खूप खड्डे आणि पाणी साठण्याचं प्रमाण वाढलं आहे, अशा ठिकाणी मच्छर याची ग्रोथ होते आणि त्यामध्ये मलेरिया किंवा डेंग्यूसारखे आजार पण बळावत आहे। तर आपल्याला नक्कीच हे सर्व साथीचे आजार प्रिव्हेंट करण्यासाठी तुमच्या फिजिशियन किंवा चेस्ट फिजिशियनच्या सल्ल्याने त्याचं योग्य वेळी निदान करण्यासाठी, ज्या रुग्णांना थंडी ताप येतोय, ज्या रुग्णांचा खोकला लवकर बरा होत नाहीये, ज्यांना घशात खवखव जाणवते, अंगदुखी, डोकेदुखीसारखे आजार आहे, जॉईंट पेन जास्त होतोय किंवा थंडी ताप खूप वाचते, अशा पेशंट्सने नक्कीच तुमच्या फिजिशियनचा सल्ला लवकर घेतला पाहिजे। आपल्या अशोका हॉस्पिटलमध्ये न्यूमोनिया, ARDS आणि जे पण कॉम्प्लिकेशन्स आणि व्हायरल न्यूमोनियाचे असू दे, बॅक्टेरियल न्यूमोनियाचे असू दे किंवा डेंग्यू, मलेरियासारखे आजार असतात, त्याची सर्व ट्रीटमेंट आपल्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। ज्या रुग्णांना असे काही साथीचे आजार किंवा इतर काही आजाराची लक्षणं असतील त्यांनी नक्कीच आपल्या फिजिशियनच्या सल्ल्यासाठी अशोका हॉस्पिटलला भेट। या पत्रकार परिषदेला विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।